नमस्कार. आजचा आपला विषय आहे आपल्या स्रोतांनुसार गुरुपौर्णिमा. हो. हा दिवस म्हणजे आपल्या गुरुजनांप्रती, मार्गदर्शकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. पण यात अजूनही बरंच काही आहे, नाही का? अगदी बरोबर. आणि गंमत म्हणजे आपल्या स्रोतांमध्ये ना ह्या एका दिवसाची किती वेगवेगळे पदर उलगडलेत. अच्छा. हो, म्हणजे बघा, याला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. व्यास पौर्णिमा कारण याच दिवशी महर्षी वेदव्यास, ज्यांनी महाभारत रचलं. हो, फक्त तेवढंच नाही तर वेदांचं संकलन करून ज्ञानाचं वर्गीकरण केलं, म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत ज्ञान पोचवलं. हेच तर गुरुचं खरं काम. वाव, म्हणजे ज्ञानाला एक दिशा देणं, त्याचं प्रतीकच जणू, बरोबर ना? अगदी. आणि एवढ्यावरच थांबत नाही हे. अजून काय आहे? आपल्या बौद्ध परंपरेनुसार जर बघितलं तर याच दिवशी भगवान बुद्धांनी सारनाथमध्ये आपला पहिला उपदेश दिला होता. अच्छा, तो धर्मचक्र प्रवर्तन म्हणतात तो आहे. म्हणजे हा केवळ एक सण किंवा उत्सव नाहीये, नाही नाही तर ही ज्ञानाच्या आणि मार्गदर्शनाच्या वेगवेगळ्या परंपरांचा जणू संगम आहे. आपल्याला योग्य दिशा दाखवणाऱ्या व्यक्तींचा आदर करण्याची आठवण करून देणारा दिवस. अगदी. आणि ही केवळ अशी बाहेरून पाळायची परंपरा नाहीये, तर आपल्या आतली जी जिज्ञासा आहे, शिकण्याची वृत्ती आहे, तिला जाग ठेवण्याची आठवण आहे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे या निमित्ताने खरं तर प्रत्येकाने विचार करायला हवा की आपल्या आयुष्यात असे ज्ञानाचा प्रकाश देणारे दीपस्तंभ कोण आहेत, आणि आपण त्यांच्याप्रती कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो, हा एक विचार नक्कीच मनात येतो.